हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 लास्ट लेक्चरला स्टार्ट केलेलं होतं आणि युनिट नंबर 1 होता आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं कन्सेप्ट अँड थिअरी फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया लास्ट लेक्चरला कंप्लीट केल्यानंतर आज पुन्हा एकदा तर थोडासा त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि मग पुढच्या पॉइंटकडे जाऊ. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फायनल एक्झाम करता लक्षात ठेवायची ती मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, फॉर्म्युला आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग. चला एकदा पाहूया काय बरं मोमेंट ऑफ इनर्शिया और सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सेकंड मोमेंट ऑफ एरिया. लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच कुठल्या पण एरियाचा काढलेला सेकंड मोमेंट. हा एक स्पेसिफिक ऍक्सिस आहे आणि हा एक एरिया आहे. जेव्हा तुम्ही त्या ऍक्सिस भोवती त्या एरियाला दोनदा रोटेट करता दोनदा, तेव्हा त्या एरियाचा येतो मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाला दुसरं नाव आहे सेकंड मोमेंट ऑफ एरिया. कळालं? ठीक आहे. त्यानंतर बाळांनो आता डेफिनेशन फॉर्म्युल्यावरूनच ऑलरेडी जनरली आपण लिहितो. दोन प्रकारच्या डेफिनेशन आहे. तुम्ही डिरेक्टली असंही म्हणू शकता द सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. सेकंड मीन्स दोनदा, मोमेंट मीन्स रोटेशन. कोणाचं रोटेशन? एरियाचं. मग म्हणताना कसं म्हणायचं? सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. क्लिअर? ही पहिली डेफिनेशन. आता सेकंड डेफिनेशन ज्यावेळी मी घेतो त्यावेळी हा फॉर्म्युला आपण काल लास्ट लेक्चरला आपण हे फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. डेरिव्हेशन कालच झालेलं आहे. एक्झामला डेरिव्हेशन येत नाही म्हणून फक्त फॉर्म्युलेच लक्षात ठेवायचे. मग कसं होईल बरं याचं? आता दुसरं या फॉर्म्युल्यावरून दुसरी डेफिनेशन तयार करता येते. अगोदरची डेफिनेशन ही कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्टवर आहे. ही डेफिनेशन आहे फॉर्म्युल्यावर. मग कशी डेफिनेशन होईल पहा बरं का. फॉर्म्युल्याकडे बघून डेफिनेशन करायची. कसं? आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज या दोघांमध्ये काय आहे? प्रोडक्ट. इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन, दिलेल्या सेक्शनचा एरिया, अँड आणि काय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणा, नाहीतर अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून डिस्टन्स आहे? एरियाच्या सेंट्रॉइड पासून ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स. ज्या ऍक्सिस भोवती तो एरिया तुम्ही रोटेट करताय तिथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे एच. यांच्यातला जो प्रोडक्ट आहे त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. आता एकदम सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. म्हणजे मराठीत सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणजेच दोन जणांचा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. कोणाचा गुणाकार आहे? एरिया ऑफ द गिवन सेक्शन, दिलेल्या सेक्शनचा एरिया आणि स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. कशाचा? डिस्टन्स एचचा स्क्वेअर करायचा आहे. हे डिस्टन्स एच कुठून आहे? फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. त्या दिलेल्या सेक्शनचा सेंट्रॉइड तिथून डिस्टन्स आहे एच. कुठपर्यंत? ज्या रिफरन्स ऍक्सिस भोवती त्या एरियाला तुम्ही रोटेट करता तिथपर्यंत. कळालं? मग तीच डेफिनेशन इथं लिहिलेली पहा. आता इथे अल्जेब्रिक सम शब्द वापरला कारण या ठिकाणी समेशन आहे. समेशन नाही लिहिलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. कारण तुम्ही इथं एरिया तुम्ही पार्ट मध्ये घेता का? नाही. एरिया घेताना एकदमच घेणार ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन दिला, एरिया घेताना तुम्ही तुकडे तुकडे करणार का? डायरेक्ट करणार ना. बी इंटू डी, विड्थ इंटू डेप्थ, डायरेक्ट करणार ना. तसं म्हणून इथं समेशन नाही यूज केलं तरी चालतं. मग कसं होईल बघा बरं का. डेफिनेशन बघा आता इथे. हे वर्ड्स फार महत्वाचे. वर्डिंग त्यावेळी जमते जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असतात. बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट, ऑफ द एरिया अँड स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. अल्जेब्रिक सम घ्यायची आहे तुम्हाला, पण कशाची? प्रोडक्टची. कशाचा प्रोडक्ट? एरिया ए चा अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, आणि त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. कुठून डिस्टन्स आहे? फ्रॉम द ऍक्सिस, रिफरन्स ऍक्सिस पासून मोजलेलं डिस्टन्स.
याला म्हणतात बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड मोमेंट ऑफ एरिया. मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणतात? सेकंड मोमेंट ऑफ एरिया. म्हणजे सेकंड म्हणजे दुसरं, मोमेंट म्हणजे रोटेशन कोणाचं? एरियाचं. मग गिवन ऍक्सिस भोवती एरिया जर दोनदा रोटेट केला एखादा एरिया तर त्याला म्हणतात सेकंड मोमेंट ऑफ एरिया. आणि सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणायला फार मोठं आहे, शॉर्ट मध्ये त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि अजून शॉर्ट मध्ये म्हणतात आय. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. हा आय बरं, एल नाही, ठीक आहे. मग इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात आला. याला थोडं कन्सेप्च्युअली सांगतो, लक्ष द्या परत. इकडे पहा मुलांनो, आता तुमच्या असं लक्षात येईल, मला सांगा हा काय बरं? एक रेक्टँगल आहे का? ओके. रेक्टँगलचा सेंट्रॉइड कसा काढेल बरं मी? लक्षात ठेवा, इथून तर एवढा डिस्टन्स काय बरं मुलांनो? विड्थ आहे, विड्थ. हा एक बीम आहे असं समजा, ही त्या बीमची विड्थ काय? विड्थ. आणि ही काय बाळांनो? डेप्थ. मग हा कोणता सेक्शन झाला बरं? रेक्टँग्युलर सेक्शन. काय झाला? आता डायग्राम काढण्याची गरज नाहीये तुम्हाला, फक्त समजून देण्याकरता सांगतोय. रेक्टँगल आकाराचा हा एक सेक्शन आहे आणि याला दोनच डायमेन्शन आहे, म्हणून हा झाला रेग्युलर शेप. इरेग्युलर शेप आहे का? हा नाही. का बरं नाही? कारण याला स्पेसिफिक बाउंड्री, याला एरियाचा फॉर्म्युला आहे, म्हणून हा इरेग्युलर शेप नाही, हा एक रेग्युलर शेप आहे. आणि याला मी म्हणतो रेक्टँग्युलर सेक्शन, कारण याचा शेप रेक्टँगलचा आहे. आता या रेक्टँग्युलर सेक्शनचा सेंट्रॉइड कुठे येईल? सेंट्रॉइड म्हणजे सेंटर. हे बघा असा येईल का रे? याला म्हणतो व्हर्टिकल ऍक्सिस आणि याला म्हणतो मी हॉरिझॉन्टल ऍक्सिस. बरोबर का? मग मला सांगा, ज्या ठिकाणी इथं ज्या ठिकाणी दोन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस एकमेकांना कट करतात, इंटरसेक्ट करतात, त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइड. जी आठवतं का? सेंट्रॉइड हे मेकॅनिक्सचं लास्ट युनिट, त्यात सेंट्रॉइड होतं. ज्या ठिकाणी सेंट्रॉइड मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे याला म्हणतात सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी इज कॉल्ड एज सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिस आहे म्हणून कसं म्हणायचं? द व्हर्टिकल ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी इज कॉल्ड एज सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. सेंट्रॉइड मधून जाणारा जो उभा ऍक्सिस आहे त्याला म्हणतात सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. मग हॉरिझॉन्टल ऍक्सिसला काय म्हणतात बरं? एक्स एक्स ऍक्सिस. फक्त एक्स नाही, एक्स एक्स ऍक्सिस. फरक समजून घ्या. द हॉरिझॉन्टल ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी इज कॉल्ड एज सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. आडवा ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस जो सेंट्रॉइड जी मधून पास होतो त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. कळालं का? वाय वाय आणि एक्स एक्स ऍक्सिस. आता याचा लेफ्ट कॉर्नर कोणता आहे रे? हा लेफ्ट कॉर्नर आहे का? लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे खालच्या बाजूचा डावा कोपरा. फिगर आहे असं इकडे तोंड केलं तर ही येते लेफ्ट साइड आणि लोअर साइडला येते. मग लोअर लेफ्ट कॉर्नर याला म्हणतो ओरिजिन ओ. आता याच्या बेस मधून जो ऍक्सिस जातो त्याला काय म्हणतात? एक्स ऍक्सिस. आणि इकडे जातो तो वाय ऍक्सिस. तुम्ही म्हणले सर हा एक्स एक्स आहे आणि हा एक्स आहे का? हो, हा फक्त एक्स ऍक्सिस आहे आणि हा एक्स एक्स ऍक्सिस आहे. फरक आहे. एक्स ऍक्सिस हा लेफ्ट कॉर्नर मधून जातो आणि एक्स एक्स ऍक्सिस हा सेंट्रॉइड मधून जातो. फरक आहे. हा ऍक्सिस सेंट्रॉइड मधून गेला, हा ऍक्सिस लोअर लेफ्ट कॉर्नर मधून गेला. हा वाय ऍक्सिस आहे आणि हा काय? वाय वाय ऍक्सिस. वाय वाय ऍक्सिस हा सेंट्रॉइड मधून गेला पण हा मात्र लोअर लेफ्ट कॉर्नर मधून पास झालाय. फरक कळाला? हा फक्त एक्स ऍक्सिस, हा एक्स एक्स. हा फक्त वाय, हा फक्त वाय वाय ऍक्सिस. इथपर्यंत क्लिअर? आता इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या बरं का, आता मी खूप चांगलं सांगतोय, समजून जाईल तुम्हाला. आता हा एक तिसरा ऍक्सिस आहे, याला मी म्हणतो ऍक्सिस ए बी. काय म्हटलं ऍक्सिसला मी? ऍक्सिस ए बी. आता ह्या ऍक्सिस भोवती ह्या एरियाचं मला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे काय की ह्या ऍक्सिस भोवती हा एरिया दोनदा रोटेट करायचा आहे.
म्हणजे काय निघेल या एरियाचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इकडे बघा बरं का बाळांनो, आता लय सोपं आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कॅपिटल आय इज इक्वल टू काय बरं, इट इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक सम ऑफ. अल्जेब्रिक सम कोणाची, प्रोडक्ट ऑफ. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया, एरिया ऑफ द गिवन सेक्शन. मग या सेक्शनचा एरिया समजा ए. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द गिवन सेक्शन अँड आणि काय स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डिस्टन्सला मी एच म्हणतो. अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कुठून डिस्टन्स मोजायचं, सेंट्रॉइड पासून मोजायचं. कुठपर्यंत मोजायचं, या रिफरन्स ऍक्सिस पर्यंत मोजायचं. मग इथून तर इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे याला मी म्हणेल एच. या एच चा स्क्वेअर. मग झाला की नाही याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिस भोवती. मग मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन and square of the distance from centroid G to the reference axis. झालं का डेफिनेशन, फॉर्म्युला आणि कन्सेप्ट कळाला का आता. परत एकदा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंट्रॉइड G टू धिस रिफरन्स ऍक्सिस. या ऍक्सिसला मी काय म्हणतो, रिफरन्स ऍक्सिस. मग तुम्ही म्हणले सर हा रिफरन्स ऍक्सिस इथं असेल, मग तरी त्याचं नाव एबी द्या म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती काढला, एबी ऍक्सिस भोवती. मग इथं लिहायचं पहा खाली एबी. याच्यावरून काय कळतं की मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही काढला एबी ऍक्सिस भोवती. आता मला सांगा डेफिनेशन मध्ये काय अडचण. मग मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड G टू द रिफरन्स ऍक्सिस. याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. मग डेफिनेशन पाठ होईल. आता फॉर्म्युला लक्षात राहील. आता खाली लिहावं लागतं तुम्हाला SI युनिट. काय लिहावं लागतं, SI युनिट. SI युनिट कसं राहील रे बाबा, mm⁴. कारण याचं युनिट काय, एरियाचं mm². एच चा स्क्वेअर, एच म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचा युनिट mm आहे. mm चा स्क्वेअर म्हणजे mm², mm², कसं हे कालच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. हे झालं mm⁴. मग सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर⁴, मीटर असेल तर मीटर⁴. mm⁴, सेंटीमीटर⁴, मीटर⁴. कळालं की असं युनिट. मग पेपरला येतं डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तुम्ही काय लिहायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस. झाली डेफिनेशन 2 मार्कला. आणि फॉर्म्युला लिहायचा 1 मार्कला, हा फॉर्म्युला. आणि SI युनिट लिहायचं. आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहावं लागेल बरं का. मग या टर्मचं मिनिंग कसं लिहाल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस AB. एचं मिनिंग कसं लिहाल, एरिया ऑफ द गिवन सेक्शन. एच म्हणजे काय बरं, पहा एच म्हणजे काय, डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंट्रॉइड G टू द रिफरन्स ऍक्सिस. डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड, डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रॉइड टू द रिफरन्स ऍक्सिस म्हणजे कोण आहे बाळांनो, एच. आणि खाली असा युनिट लिहायचं mm⁴, सेंटीमीटर⁴, मीटर⁴. यातलं काही पण एक लिहा, 3 लिहा. मग डेफिनेशन विचारली की डेफिनेशन लिहायची, फॉर्म्युला लिहायचा, प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं आणि SI युनिट लिहायचं. मिळाले 4 मार्क. आणि हे 7 ते 8 वेळा एक्झामला आलेली आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन. बोला बाबा, कन्सेप्ट कळाला, डाऊट मध्ये असेल तर विचारा बाबांनो. स्क्रीनशॉट घेऊ शकता ऑनलाईनचे मुलं. काय डाऊट इथपर्यंत, काय डाऊट घेऊ पुढे. चला परत एकदा आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया. हिअर इज द स्क्रीन. हीच डेफिनेशन जस्ट आता सांगितली तुम्हाला, अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड G टू द रिफरन्स ऍक्सिस. अँड याच्या अजून एक डेफिनेशन काय सांगता येते, मोमेंट ऑफ इनर्शियाची सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय कॅपिटल I.
आता ह्या स्लाइडवर काय डाऊट आहे का पहा बरं, समजलं? आता इकडे फक्त मी फॉर्म्युला लिहिलाय, तुम्ही हे फॉर्म्युले लक्षात नाही ठेवले तरी चालेल. हा फॉर्म्युला ह्या दोघांपासून हा फॉर्म्युला तयार केलेला आहे, ठेवायचा असलं तर ठेवू शकता, नो प्रॉब्लेम, पण हा ठेवा, हा मेन फॉर्म्युला आहे. मग आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम सेंट्रॉइड जी टू द रिफरन्स ऍक्सिस, म्हणजे समेशन ऑफ ए एच स्क्वेअर. प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं आहे बघा, मी इथं मिनिंग लिहिलेलं आहे खाली. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस, कुठल्या तरी एखाद्या रिफरन्स ऍक्सिस भोवती फाइंड आउट केलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रिफरन्स ऍक्सिस. पुढे ए म्हणजे काय रे, एरिया ऑफ द सेक्शन, जो काही दिलेला सेक्शन आहे, जो काही गिवन सेक्शन आहे त्याचा एरिया इन mm स्क्वेअर, mm स्क्वेअर आहे बरं काय, इन mm स्क्वेअर, mm स्क्वेअर मध्ये दिलेल्या सेक्शनचा एरिया म्हणजे ए. आणि एच म्हणजे काय बरं, डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द एरिया, दिलेला जो एरिया आहे त्याच्या सेंट्रॉइड पासून मोजलेलं डिस्टन्स कुठपर्यंत, फ्रॉम द ऍक्सिस कन्सिडर्ड इन mm. म्हणजे काय, सेंट्रॉइड जी पासून रिफरन्स ऍक्सिस पर्यंतचे जे डिस्टन्स आपण मेजर करतो mm मध्ये त्याला म्हणतात एच. मग एच इज द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंट्रॉइड जी टू द रिफरन्स ऍक्सिस, त्याला म्हणतात एच. आणि एच हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट काय असतं mm, पण एच चा स्क्वेअर आहे म्हणून युनिट काय झालं mm स्क्वेअर. मग फायनली युनिट काय झालं, एम आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, एम डॉट आय डॉट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालं, मीटर रेस टू 4 मीटर असेल तर हे जर मीटर मध्ये दिला, सेक्शनचे डायमेन्शन मीटर मध्ये दिले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशात येईल, मीटर रेस टू 4 मध्ये. हे 4 पॉवरला आहे, पॉवरला. पीपीटी ते तुम्हाला समोर दिसतात प्रेझेंटेशन मध्ये, पॉवरला आहे. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर रेस टू 4, मिलीमीटर असेल तर मिलीमीटर रेस टू 4 एटसेट्रा. आता मला सांगा युनिट, फॉर्म्युला आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग यात काय डाऊट आहे का? युनिट आणि फॉर्म्युला कसा डेव्हलप झाला हे लास्ट लेक्चरला सांगितलं होतं मी. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट येतो बाळांनो, अनदर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो 4 ते 5 वेळा एक्झामला आलेला आहे, त्याचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन. काय नाव आहे, रेडियस ऑफ गायरेशन. इथे मी कॅपिटल के लिहिलाय, याचा अर्थ काय की रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल के. ओके, व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन, काय असतं बरं रेडियस ऑफ गायरेशन? इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स ॲट विच area A is supposed to be concentrated to give the same moment of inertia. It is denoted by capital K. See here, थोडा कन्सेप्च्युअल पार्ट आहे, ऐका ना. हा एक एरिया आहे, हा एक सेक्शन आहे ज्याचा एरिया ए. तुम्ही या एरिया ए चे n नंबर ऑफ पार्ट केले, किती पार्ट केले, n नंबर ऑफ पार्ट. म्हणजे या एरियाला तुम्ही डिवाइड केलं छोट्या छोट्या n नंबर ऑफ पार्ट्स मध्ये. इथं पार्ट 1 आहे, इथं पार्ट 2 आहे, इथं पार्ट 3 आहे, इथं पार्ट 4 आहे, अजून असे भरपूर पार्ट. मग मी काय केलं, पहिल्या पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, सेकंड पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, थर्ड पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, फोर्थ पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. असे किती येतील मोमेंट ऑफ इनर्शिया, n नंबर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, ते म्हणतात की या सगळ्यांचा सेपरेट नका काढू, सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकदाच काढा, एकदाच हे कव्हर करणार 1 2 3 4. एकदाच मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. एकदा फाइंड आउट केला की कुठंतरी सेंट्रॉइड येईल ना, त्याला म्हणतात, त्या सेंट्रॉइड पासून त्या ऍक्सिस पर्यंतच्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणतात, रेडियस ऑफ गायरेशन. इकडे लक्ष द्या, मी समजावून सांगतो बघा बरं का मी कसं सांगतो. आता इकडे बघा मुलांनो, दिलेला जो गिवन एरिया आहे त्या गिवन एरियाला कुठंतरी सेंट्रॉइड असेल ना, आणि जिथं सेंट्रॉइड असतो आपण असं ऍज्युम करतो की हा सगळा एरिया कुठं कॉन्सन्ट्रेट झाला, सेंट्रॉइडला. फॉर एक्झाम्पल हा एक लॅमिन आहे किंवा हा एक सेक्शन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे असं ऍज्युम करा.
मला जर या सेक्शनचा सेंट्रॉइड काढायचा असेल तर कुठं येईल? सेंटरला येईल का नाही? म्हणजे असं समजा की मला जर या सेक्शनला एका बोटावर झेलायचंय, एका बोटावर असं पकडायचंय, तर इकडे बोट लावून चालेल का? इकडे का? कारण मी असं ऍज्युम करतो की या सेक्शनचा सगळा एरिया सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. कुठे कॉन्सन्ट्रेट झाला? सेंटरला. मग पूर्ण एरियाचा जो सेंटर आहे, ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, त्या सेंट्रॉइड पासून रिफरन्स ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. तुम्ही म्हटले सर त्याला तर आपण एच म्हणत होतो. मग हो, तुमचा जो एच होता ना, एच, त्यालाच म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. त्याला आपण अगोदर काय म्हणत होतो? फक्त डिस्टन्स म्हणत होतो. त्याला काय म्हणायचं मग? रेडियस ऑफ गायरेशन. काही लोक म्हणतील सर मग एच ला काय प्रॉब्लेम होता? के का बरं केला आणि त्याला असं नाव का दिलं रेडियस ऑफ गायरेशन? गायरेशन म्हणजे रोटेट होणे. गायरेशन म्हणजे काय? रोटेट होणे. मग ह्या ऍक्सिस भोवती हा एरिया तुम्ही रोटेट केला का नाही, म्हणून शब्द आला गायरेशन. आणि रोटेट केलं, कुठली गोष्ट रोटेट केली, रोटेशन आलं म्हणजे रेडियस येतो का नाही? तुम्हाला मी म्हटलं 5 सेंटीमीटरचा सर्कल काढा, रेडियस येईल का नाही? 5 सेंटीमीटर रेडियसच झाली ना, मग त्यालाच म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. कळालं? या ठिकाणी या रिफरन्स ऍक्सिस भोवती हा सेक्शन रोटेट होतो म्हणजे गायरेशन होतं. आणि काहीतरी रेडियसनी गायरेशन होतं, त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. मग रोटेट होणारी हे काय आहे? रोटेट होणारा रेडियस किती आहे? एवढाच आहे ना. याला जेव्हा तुम्ही रोटेट कराल तेव्हा सेंटर पासून एवढं डिस्टन्स घ्याल ना ऍज अ रेडियस म्हणून. मी म्हंटलो सर्कल ड्रॉ करा, हा सर्कल. मग सर्कल ड्रॉ कसा केला? अगोदर सेंटर घेतला, मग तुम्ही एवढं डिस्टन्स मोजलं आणि मग राऊंडरने असा सर्कल काढला की नाही, मग हे काय? रेडियस. आणि पेन्सिल रोटेट झाली म्हणजे गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशन, याला काय म्हणायचं मग? रेडियस ऑफ गायरेशन. या ठिकाणी सुद्धा असंच होतं. या ठिकाणी रिफरन्स ऍक्सिस आहे तुमचा आणि हा तुमचा असा रोटेट होतो तुमचा गिवन सेक्शन किंवा गिवन एरिया. मग एखादा एरिया म्हणजे हा जेव्हा एखाद्या रिफरन्स ऍक्सिस भोवती रोटेट होतो तेव्हा त्या एरियाच्या सेंट्रॉइड पासून त्या ऍक्सिस पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. मग त्यासाठी काय महत्वाचं आहे बरं? मला जर के काढायचा असेल तर महत्वाचं काय? सेंट्रॉइड महत्वाचं आहे, कारण ऍक्सिस तर दिलेला राहील ना. क्वेश्चन मध्ये ऍक्सिस दिलेला राहील की हा ऍक्सिस इथं इथं आहे, पण सेंट्रॉइड दिलेला राहील का? नाही. मग सेंट्रॉइड आपल्याला फाइंड आउट करावं लागेल एक्झाम मध्ये. मग सेंट्रॉइड कसा फाइंड आउट करायचं हे शिकलो ना मेकॅनिक्स मध्ये, युनिट नंबर 5. आठवतं का? मॅथ्सला आठवतं, इथं शिकवणार आहे मी, पण लक्षात ठेवा मी काय म्हणतो. मग सेंट्रॉइड पासून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे, ज्या रेडियसने हा एरिया ह्या ऍक्सिस भोवती रोटेट होतो त्या रेडियसला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. आता मला सांगा, तुम्हाला कन्सेप्ट कळाला का रेडियस ऑफ गायरेशनचा? कन्सेप्ट कळाला का रेडियस ऑफ गायरेशनचा? नक्की ना. आता रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन पहा. रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट. त्या पॉइंट पासून डिस्टन्स घ्यायचं. कोणत्या पॉइंट पासून? ज्या पॉइंटला हा सगळा एरिया कॉन्सन्ट्रेट झाला. मग सगळा एरिया ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतो त्या पॉइंटला काय म्हणतात रे? सेंट्रॉइड. मग हा तुमचा सेंट्रॉइड नाही का? कळालं का? मग तुम्ही म्हटले सर मी काय प्रत्येक भागाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा का? नाही. फक्त सेंट्रॉइड भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तुम्हाला डायरेक्ट टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया येतो पूर्ण एरियाचा. तुम्हाला असं करायची गरज आहे का? इथं एक एरिया घेतला ए, त्याचा घेतला सेंट्रॉइड, मग दुसरा घेतला 2 त्याचा सेंट्रॉइड घेतला. प्रत्येकाचा सेंट्रॉइड घेऊन प्रत्येक वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार, मग त्यांचे ऍडिशन करणार, मग पूर्ण एरियाचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल. ते म्हणते असं कशाला करायचं? पूर्ण जो एरिया आहे त्या पूर्ण एरियाचा सेंट्रॉइड अगोदरच घ्या. म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायच्या आधी काय काढावं लागेल? मग सेंट्रॉइड काढावं लागेल. कळालं का मी काय बोलतोय? मग लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याची पहिली स्टेप आहे टू फाइंड द सेंट्रॉइड. तुम्ही म्हणले सर सेंट्रॉइड का काढायचा? एच ची व्हॅल्यू कशी काढाल? मग एच ची व्हॅल्यू काढायची कुठून काढतो आपण? सेंट्रॉइड पासून. मग सेंट्रॉइड कुठे हे माहित पाहिजे ना. कळालं का? तुम्ही मला विचारलं सर इथून पुण्यापर्यंतचं डिस्टन्स सांगा. इथून म्हणजे कुठून? नगरमधूनच मोजणार ना मग मी. का औरंगाबादवरून सांगणार, संभाजीनगरवरून सांगणार? काय सांगणार आहे का कुठून आपण? नाही. म्हणजे थोडक्यात काय, अगोदर आपल्याला ते सेंट्रॉइड माहित पाहिजे
आणि सेंट्रॉइड पासून रिफरन्स ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. आणि मग रेडियस ऑफ गायरेशन काढायचं असेल तर सेंट्रॉइड माहित पाहिजे. आणि सेंट्रॉइड म्हणजे असा पॉइंट ज्या ठिकाणी पूर्ण सेक्शनचा एरिया कॉन्सन्ट्रेट झाला असं आपण ऍज्युम करतो. आणि मग आपल्याला भेटतो मोमेंट ऑफ इनर्शिया. मग पूर्ण सेक्शनचा जर पूर्ण एरियाचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर पहिल्यांदा सेंट्रॉइड काढा. सेंट्रॉइड निघाला का मग तुम्हाला सापडेल रेडियस ऑफ गायरेशन. आणि मग रेडियस ऑफ गायरेशन निघाला का तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. कळालं? मग डेफिनेशन कडे जाऊ. आता कन्सेप्ट सांगितला मी हा फक्त. वी विल गो टू द डेफिनेशन. बघा, रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काही नाही, एक डिस्टन्स आहे. कुठून डिस्टन्स आहे? ऍट विच द एरिया इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे अशा पॉइंट पासून तुम्हाला डिस्टन्स मोजायचंय ज्या पॉइंटवर सगळा एरिया सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड, की ज्या पॉइंटवर सगळ्या सेक्शनचा एरिया कॉन्सन्ट्रेट झाला असं ऍज्युम करा. आणि त्या पॉइंट पासून डिस्टन्स मोजा. त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. कळालं? मग कसं काढणार डेफिनेशन? इट इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन हे एक डिस्टन्स आहे. ऍट विच, कुठून मोजलं हे डिस्टन्स? ऍट विच, त्या पॉइंट पासून डिस्टन्स मोजलं. द होल एरिया ए इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ज्या पॉइंटला संपूर्ण सेक्शनचा एरिया कॉन्सन्ट्रेट झाला असं आपण ऍज्युम करतो. आणि मग आपल्याला भेटतो मोमेंट ऑफ इनर्शिया. याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स at which area A is supposed to be concentrated to give the same moment of inertia is called as radius of gyration. Radius of gyration is denoted by capital K. कळालं का रे बाळांनो मी काय सांगतोय? थोडंसं अवघड वाटेल पण अजिबात अवघड नाही. हा एरिया आहे, हा एक एरिया आहे बरं का बाळांनो. आणि याचा एरिया आहे समजा ए. हा एक सेक्शन आहे, त्या सेक्शनचा एरिया काय आहे? ए. मला या सेक्शनला या एबी ऍक्सिस भोवती रोटेट करायचंय. ह्या सेक्शनला ह्या एरियाला मला ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करायचंय. मग याचा रेडियस ऑफ गायरेशन काय होईल रोटेशनचा? सगळ्यात पहिले तर मला ह्या सेक्शनचा काढावा लागेल सेंट्रॉइड. सर्वात प्रथम तर मला या सेक्शनचा काय काढावं लागेल? सेंट्रॉइड काढावं लागेल. सेंट्रॉइड हा असेल, हाच सेंट्रॉइड येईल ना. मग सेंट्रॉइड मधून जाणारा व्हर्टिकल ऍक्सिस, सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. सेंट्रॉइड मधून जाणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइड मधून जाणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे एक्स एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइड मधून जाणारा व्हर्टिकल ऍक्सिस आहे सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. आणि सेंट्रॉइड पासून ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय रे? रेडियस ऑफ गायरेशन के. पण हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. के काय आहे? एक प्रकारचं डिस्टन्स आहे. म्हणून याचा युनिट काय झालं रे बाबा? डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर, सेंटीमीटर आणि mm एटसेट्रा. आता मला सांगा या फिगरवरून रेडियस ऑफ गायरेशन कळाला का? स्क्रीनशॉट घेऊ शकता ऑनलाईनचे मुलं. जेव्हा रेडियस ऑफ गायरेशन येईल ना बाळांनो त्यावेळी रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन लिहायची. ही फिगर जर काढली तर अतिशय बेटर आहे. फिगर काढाच मी तर म्हणतो. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या एक्झाम मध्ये फिगर काढल्या की समोरच्याला कळतं की याचे कन्सेप्ट क्लिअर आहे. मग तो मार्क देतो. पण डेफिनेशन सुद्धा वाचत नाही मग, कारण त्याला माहिती आहे फिगर पाहूनच कळतंय की याला के कळालाय. म्हणून फिगर काढायचीच. आता प्रश्न येतो सर तुम्ही डेफिनेशन सांगितली, कन्सेप्ट सांगितला, युनिट सांगितलं, पण फॉर्म्युला सांगायचं राहिला ना. मग फॉर्म्युला सांगतो ऐका. हे स्क्रीनशॉट घेतला? ओके. इकडे पहा. मला सांगा आयचा फॉर्म्युला काय होता रे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला हा होता का? मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू ए एच स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे एच म्हणजे काय? एच म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन के. एच म्हणजे त्याचे सेंट्रॉइड पासून ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय? एच आहे. आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे त्याचे. म्हणून एच आणि के सिमिलर आहे. लक्षात घ्या बाळांनो इकडं हे जे रेडियस ऑफ गायरेशन यालाच आपण एच म्हणत होतो ना अगोदर. मग एच म्हणजेच कोण आहे? के.
ओके ना. मग मी काय म्हणतो, एच म्हणजे जर के, तर एचच्या जागेवर के टाकता येईल का रे? येईल ना टाकता. मग ए के स्क्वेअर असं होईल का? ए एच स्क्वेअरचा ए के स्क्वेअर. पण मला केचा फॉर्म्युला पाहिजे ना. मग एरिया इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल रे? डिवाइड. झाला की नाही पहा बरं, डिवाइड झाला. पण मला के स्क्वेअर नकोय, मला पाहिजे फक्त के. मग मी काय म्हणेल, टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. के स्क्वेअरचा के स्क्वेअर रूट काय येईल रे बाबा? के स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येईल के, आणि याचा स्क्वेअर रूट येत नाही म्हणजे अंडर रूट मध्ये आय अपॉन ए. मग केचा फॉर्म्युला तयार झाला बाळांनो. मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय एरिया करायचं आणि अंडर रूट करायचं, तुम्हाला भेटतो केचा फॉर्म्युला. आणि युनिट काय भेटतं? मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा मीटर. आता मला सांगा, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला कसा तयार केला हे समजलं का? पहा बरं, हे समजलं का? काय डाऊट? आयचा फॉर्म्युला ए एच स्क्वेअर होता, पण एच म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन के. एचच्या जागेवर फक्त मी के पुट केला. एरिया इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड झाला. स्क्वेअर होता, स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही बाजूला आलं ना अंडर रूट ऑफ आय अपॉन ए. आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया सॉरी रेडियस ऑफ गायरेशन केचा फॉर्म्युला आला अंडर रूट ऑफ आय अपॉन ए. आय म्हणजे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ए म्हणजे कोण आहे? एरिया ऑफ द गिव्हन सेक्शन. आणि के म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन. आणि युनिट तर माहितीच आहे, mm सेंटीमीटर किंवा मीटर, बिकॉज रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स. आता मला सांगा काय डाऊट? या फिगर मध्ये काय डाऊट? ओके, लेक्चर मधून तुम्ही करू शकता स्क्रीनशॉट घेऊन, काही प्रॉब्लेम नाही. हे पण घेऊ शकता आणि हे पण घेऊ शकता. ओके, आता जे मी डेफिनेशन आणि हे तर समजावून सांगितलं, या स्लाइडवर काय डाऊट आहे का डेफिनेशन मध्ये? ओके, आणि मी जे तिकडे लिहिलंय तेच इकडे लिहिलेलं आहे, फक्त यांनी शॉर्टकट मारला, इथे मी समजावून सांगितलं. आय इज इक्वल टू ए के स्क्वेअर. के एका बाजूला ठेवला, आय मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड, स्क्वेअर रूट का घेतलं दोन्ही बाजूला, अंडर रूट ऑफ आय अपॉन ए. हा झाला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहिलेलं आहे बरं का इथं. केचं मिनिंग काय आहे? के म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ गायरेशन. आय म्हणजे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ए म्हणजे कोण आहे? एरिया ऑफ सेक्शन. यात काय डाऊट? आता जर समजा तुम्ही बरं का बाळांनो, जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला एक्स एक्स ऍक्सिस भोवती, तर रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा कशा भोवती? एक्स एक्स ऍक्सिस भोवतीच येईल. म्हणजे आय एक्सिस घेतला तर कोण येतो? के एक्स एक्स. आणि आय वाय वाय घेतला तर कोण येईल मग? के वाय वाय. मग थोडक्यात काय झालं बघा, इकडं हे समजून घ्या, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बाळांनो तुम्ही. इकडे पहा, इकडे पहा, मी काय म्हणतो, दोन फॉर्म्युले बरं का, आता दोन भागात. एका बाजूला घ्यायचा एक्स एक्स ऍक्सिस, एका बाजूला घ्यायचा वाय वाय ऍक्सिस. जर तुम्ही आयच्या जागेवर वापरलं आय एक्स एक्स, फॉर्म्युला तोच आहे, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया घेताना एक्स एक्स ऍक्सिस भोवती घेतला, म्हणून इथं काय येईल? के एक्स एक्स येईल. आणि इथं के वाय वाय. जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय ऍक्सिस भोवती घेतला, वाय वाय ऍक्सिस भोवती, आय वाय वाय डिवायडेड बाय एरिया येईल. पहा, काय डाऊट? यात काय डाऊट? म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स घेतला तर के एक्स एक्स येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस घेतला तर के वाय वाय येईल. काय डाऊट? मला वाटतं आता रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. बघा, काय डाऊट असल्यास मला विचारा. ओके, एवढं लिहून घ्या बाळांनो. चालेल मग मुलांनो, आज आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे बाळांनो सेंट्रॉइडल ऍक्सिस. हा नेक्स्ट लेक्चरला पाहूया कन्सेप्ट. ओके, थांबूया तिथे. बाय स्टुडंट्स.